जेव्हा सृष्टीची निर्मिती होत होती तेव्हा या विश्वाचे संतुलन राखण्यासाठी महादेवांना अष्टसिद्धींची गरज होती. तेव्हा महादेवांनी माता पार्वतीची तपश्चर्या केली. माता पार्वतीने प्रसन्न होऊन महादेवांना 8 अद्भुत सिद्धी वरदान स्वरूपात दिल्या. या अष्टसिद्धींमुळे शिव आणि शक्तीचं एकत्रित रूप प्रकट झालं आणि हेच रूप पुढे चालून अर्धनारीश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. अर्धनारीश्वराच्या अद्भुत शक्तींद्वारे सृष्टीतील सर्व साधकांना सिद्धींचे वरदान प्राप्त झाले आणि म्हणूनच माता पार्वतीच्या या रूपाला सिद्धिदात्री असे सुद्धा ओळखले जाऊ लागले. आता देवीच्या या रूपातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर मी माता सिद्धिदात्री सारखी ज्ञानी आहे आणि मी माझ्या मुलांना वेळोवेळी माझ्या ज्ञानाचा अर्जन करत असते.